नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की देशाला मोदींची गॅरंटी नको आहे, तर लोकशाहीची गॅरंटी पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. देशातलं संविधान, मूल्य सगळं काही बदलत चाललेलं आहे. ह्या नव्या भारतामध्ये लोकशाही राहील का, असा प्रश्न त्यांनी केला. जाणून घेऊयात शशी थरूर. तो मैं यहाँ आपसे सिर्फ ये कहना आया हूँ कि हम चाहते हैं कि सरकार को बदलने की, कि जिस किस्म की हमारी लोकतंत्र में अभी सही बात कहूँ तो लोकतंत्र खतरे में है। कुछ सालों से हम देख रहे हैं कि हमारे देश में जो भी ये सरकार कर सके उनके सारे स्थापनों को दुरुपयोग करके, जैसे कि सीबीआई, ईडी, एनआईए, आईटी और ऐसे जो हमारे संविधान में लिखे हैं, जो हमारे डेमोक्रेसी, हमारे लोकतंत्र को बचाने के लिए जो भी सेफगार्ड है, ये सब एक एक करके भाजपा इसको बदल रहे हैं। अगर तीसरी मौका उनको मिले, मैं कहूंगा कि हमारे लोकतंत्र का भविष्य के बारे में कोई गारंटी नहीं है। और आपको पता है कि जब मोदी की गारंटी होती है तो वो गारंटी जनता के लिए नहीं होती है, अपने आप के लिए और अपने पार्टी के लिए। तो मैं आपसे सिर्फ ये भी कहूंगा कि भारत का भविष्य था, सारी जाति, सारे धर्म, मजहब, सारे भाषा, सारे राज्यों के जन इस देश में भारतीय नागरिक के रूप में सब समान हो, सब एक हो। इस किस्म का भारत भी खतरे में। तो हम चाहते हैं कि ये जब मोदी जी नया भारत कहते हैं, हम पुराने भारत के सारे अच्छे मूल्य, अच्छे विश्वास, अच्छे रीति को खो जाने नहीं चाहते। इसलिए मैं हूं आपके साथ और यहाँ रविंद्र जी के लिए बोल रहा हूं और हमारे कांग्रेस पार्टी के सारे उम्मीदवारों और इंडिया अलायंस के सारे उम्मीदवारों को मैं कहूंगा कि हमारे लोकतंत्र को बचाने के लिए इंडिया अलायंस को जिताइए। महाराष्ट्र में मैं जो कुछ देख रहा हूं, सुन रहा हूं, मेरा आत्मविश्वास बढ़ गया है। यहां लग रहा है कि जनता हमारे संदेश सुन रहे हैं। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. उद्या 7 मे बारामती लोकसभा निवडणूक मतदान सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. आज कलेक्टर कचेरीतून खडकवासला मतदानसंघामध्ये त्या ठिकाणी साहित्य वाटप करण्यात आलं, त्याची ही दृश्य आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि सहयोगी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा शहरामध्ये आयोजित केल्या आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी आज पत्रकारांना दिली. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जाहीर सभा होणार आहेत. दिनांक 8 तारखेला प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी पुण्यात आहेत. ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये नमो संवाद संमेलन घेणार आहेत वेगवेगळ्या घटकांचे. 9 तारीख, 10 तारीख आणि 11 तारीख आपल्या देशाचे नेते माननीय नितीन गडकरींची सभा आहे. मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे यांची सभा आहे. राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याही 2-3 सभा या सगळ्या होणार आहेत. महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांचाही दौरा या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळे पुढच्या 8 तारखेपासून 11 तारखेपर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ सगळ्याच मतदारसंघांमध्ये माननीय अजितदादांच्याही 2 सभा होणार आहेत. त्यामुळे 6च्या 6 विधानसभांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नेत्यांच्या सभा त्या भागात आम्ही करतोय. त्याचं डिटेल नियोजन आज रात्रीपर्यंत आम्ही पूर्ण करू. पण बावनकुळेजी, राजसाहेब ठाकरे, देवेंद्रजी, नितीन गडकरी, अजितदादा सगळ्यांचे वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही कार्यक्रम ठरवलेले आहेत, सभा ठरवलेल्या आहेत, संमेलन आपण ठरवलेली आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ पक्ष म्हणून आणि महायुतीचा विचार केला तर जवळजवळ 15-1 हजार कार्यकर्ते घरोघर जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. अगदी सगळे नगरसेवक प्रत्येक सोसायट्यांमध्ये छोट्या 15-20 जणांच्या बैठका मतदारांच्या असाही आम्ही एक केलेला आहे. कॉर्नर सभा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे. आमचा प्रयत्न असा आहे की एका शक्ती केंद्रावर 1 सभा अशा जवळजवळ 650 सभा आमचे स्थानिक नेते ठिकठिकाणचे किंवा पुण्यात राहणारे राज्यातले जे काही पदाधिकारी अशा सभा आम्ही पुढच्या 11 तारखेपर्यंत पुढच्या सुरू झाल्या आहेत. 3 तारखेपासून कॉर्नर सभा सुरू झाल्या आहेत, पण पुढच्या काळात त्याला चांगला मिळेल. वेगवेगळ्या समाज बांधवांचे मेळावे असे जवळजवळ 55 मेळावे जेही सुरू झालेले 1 तारखेपासून रोज 3-4 मेळावे वेगळ्या प्रकारचे होत आहेत. त्यातही सगळ्यांचा, जेणेकरून सगळ्या घटकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्या डॉक्टर नीलम गोरे आणि स्त्री आधार केंद्राच्या संस्थापक अध्यक्ष यांनी आज मतदार आणि स्त्री यांच्याविषयी केलेल्या सर्वेक्षणाची माहिती पत्रकारांसमोर दिली. त्याचबरोबर आम्हाला म्हणजेच आमच्या सर्व घटक पक्षांना भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवारांना राज्यामध्ये प्रचंड बहुमत मिळणार आहे असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्वतःचा हक्क बजावला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण अधिकाधिक प्रयत्न करावेत अशा सगळ्यांचीच अपेक्षा होती. परंतु आज अगदी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये भरपगारी रजा आहे अशा प्रकारची बातमी आलेली आहे. ती अतिशय स्वागतार्ह आहे, कारण कामगार त्याचबरोबर अर्धव्यवसायिक अशा सगळ्या ठिकाणी काम करणारे असंघटित क्षेत्रातले कामगार आणि संघटित क्षेत्रातले कर्मचारी या सगळ्यांना तालुकानिहाय कुठे कुठे रजा आहे, मग त्याच्यामध्ये भोर आहे किंवा रायगड आहे, ज्या ज्या मतदारसंघामध्ये निवडणुका आहेत त्याचा उल्लेख करून रजा असल्याचं जाहिरात आलेली आहे की ज्याचा परिणाम आपल्याला उद्या सुद्धा बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. विशेषतः जे लोक परमनंट झालेले नाहीयेत किंवा कंत्राटावर आहेत त्यांना रजा घेत असताना अडचण येत असते. या दृष्टिकोनातून हे अतिशय चांगलं पाऊल उचललं गेलेलं आहे. एक या सगळ्या युवक आणि रोजगार कल्याणाच्या संदर्भामध्ये अनेक जे उपक्रम झाले त्यामध्ये आपल्याला दिसून आलं की या दोन्ही ज्याच्यामध्ये निवडणुकांच्या टप्प्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता 3ऱ्या टप्प्यामध्ये पाण्याचा प्रश्न त्याचबरोबर स्थानिक प्रश्न यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ही निवडणूक जाते असं दिसतं आहे. आणि त्याचबरोबर नॅशनल इश्यूजच्या बरोबर राजकीय मुद्दे जास्त समोर येताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवरती माझ्या निरीक्षणामध्ये असं आलेलं आहे
की महिलांचा सहभाग बहुतेक ठिकाणी वाढलेला दिसतोय. म्हणजे मी अनेक निवडणुकांमध्ये सहभागी झालेली आहे, वक्ता म्हणून काम केलेलं आहे आणि फेऱ्यांमध्ये काम केलेलं आहे. तर त्याच्यापेक्षा यावेळेला महिला मतदारांचा एकूण सहभाग चांगला वाढलेला दिसतोय. आणि उद्याची ज्यावेळेला टक्केवारी येईल त्यावेळेला माझी एक नम्र विनंती आहे माध्यमांना, की साधारणपणे 4 वाजता जेवढी टक्केवारी येते त्याच्यानंतर मतदान संपल्यावरची टक्केवारी यायला जवळजवळ 7-7:30 वाजतात. आणि आपल्या फास्ट न्यूज फार वेगाने अतिद्रुतगती मार्गावर आपण असल्यामुळे बातम्यांमध्ये 4 वाजताच आपण एवढी एवढी टक्केवारी झाली असं बरेच जण छापून टाकतात. आणि त्याचा परिणाम असा होतो की नंतर खरी जी टक्केवारी आलेली असते ती कुठेतरी मागे पडते. आणि म्हणून जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून संध्याकाळी मतदानामध्ये शेवटचं मत होईपर्यंत पूर्ण सर्व मतदार केंद्रांमधलं, त्याच्यानंतर त्यांना गणित करायला, सगळं बेरीज करायला 1 तास तरी लागतो. हे लक्षात घेऊन ती टक्केवारी आपण लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात गेली तर चांगलं होईल. कारण मतदानाची टक्केवारी कमी झालंय म्हटलं की मतदारांचा पण निरुत्साह होतो आणि आपण तरी कशाला जायचं ही एक भावना लोकांच्या मनामध्ये यायला लागते. अधिक मतदानाचे अनेक टप्पे असल्यामुळे आपल्या भागामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये एक निवडणूक एका तारखेला आणि दुसरीकडे दुसरी निवडणूक, ही वस्तुस्थिती सुद्धा लोकांसमोर परत परत मोठ्या प्रमाणात येणं आवश्यक आहे. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. उद्या बारामती लोकसभा मतदान होणार आहे. 13 तारखेला पुणे शहराचं मतदान होणार आहे. पण प्रेक्षको, हे दोन्ही मतदान झाल्यानंतर 14 तारीख ते 20 तारीख आणि 20 तारीख ते 4 तारीख असे आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण त्याचबरोबर एक गोष्ट पुणेकरांनी ध्यानात ठेवली पाहिजे. गेल्या 1 महिन्यामध्ये एकाही राजकीय पक्षानं पुणे शहरातील कोणत्याही गोष्टीची दखल, म्हणजेच रस्ते, मिळणारं पाणी, शहरातील दहशतवाद, कोयता गँग यासारख्या घटनांवरती काय उपाययोजना करणार याविषयी कोणत्याही पक्षानं त्यात भूमिका व्यक्त केलेली नाही. शहरामध्ये SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जो आहे त्याच्या बाबतीतही फारशी भूमिका कुठे दिसली नाही. GSTच्या बाबतीमध्ये व्यापाऱ्यांना होणाऱ्या अडचणी त्याही कोणी त्याच्यात घेतलेल्या दिसत नाही. आणि सर्वात महत्वाचं हे ध्यानात ठेवा, 14 तारखेनंतर आपल्याला पाण्याच्या मोठ्या समस्येला जावं लागणार आहे. निवडणूक आहे म्हणून प्रशासन आणि राजकीय पक्ष हे गप्प आहेत. एकदा का मतदान झालं तर पुढच्या 4-5 दिवसामध्ये पुण्याला फक्त 1 वेळा दिवसाड पाणी येईल, कारण धरणसाठा जवळजवळ शून्याच्या कडे चाललेला आहे. तेव्हा पाण्याचा वापर नीट करायला लागेल. आणि जे पाण्याचे माफिया असतील, टँकर माफिया, तातडीनं प्रशासन आणि पोलिसाच्या ध्यानामध्ये जर आणून दिलं तर तुमची माझी लूट होणार नाही. पण या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही हे ध्यानात ठेवा की पुण्यातल्या पाण्याच्या प्रश्नाविषयी कोणीही बोलत नाही. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.